नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोटच्या कापूस खरेदी केंद्रावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कापूस विक्री झाल्याचा संशय व्यक्त झाला आहे. या प्रकरणाची SIT कडून चौकशी सुरू असून कागदपत्रांमधील अनियमिततेचा तपास केला जात आहे. MIDCतील कथित अवैध गुटखा निर्मिती प्रकरणात मुख्य आरोपी गौरव शर्मा 18 दिवसानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशोक शर्मा, अजय जुंजाळेकर आणि अक्षय यादव यांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण सभेतील कथित आक्षेपार्ह भाषेच्या आरोपावरून नगरसेवक सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. यानंतर भारुका यांनी आंदोलन सुरू केले, तर शहर सुधार आघाडीच्या नगरसेवकांनी मनपा बाहेर निषेध नोंदवला. अकोला शहरातील खराब रस्ते, अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत युवक काँग्रेसने हेल्मेट सक्तीला स्थगिती देण्याची मागणी केली. मोहम्मद शोएब यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या मारहाणीच्या अफवांना पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. शवविच्छेदनात कोणत्याही जखमा आढळल्या नसून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. अकोल्यातील MIDC फेज 3 मधील अंकुर दाल मिलमध्ये एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पातूर तालुक्यातील गावणगाव येथील विटंबना प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सकल गौर बंजारा बांधवांनी ही कारवाईची मागणी केली. वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर प्रशासनाने कारवाई केली. बांधकामाची परवानगी आणि ग्रामपंचायत नोंद नसल्याचे सांगत तब्बल 13 झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा 2026 अभियानांतर्गत तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त सुनील लहाणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहरभर तिरंगा घेऊन जनजागृती केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे 16,000 प्राथमिक शाळांना आधुनिक साऊंड सिस्टीम देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 20 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरहून परतीच्या प्रवासात मातृतीर्थ सिंदखेड राजा हद्दीत दाखल झाली. बुलढाणा पोलीस दलाने पालखीचे जल्लोषात स्वागत केले, तर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. संत सावतामाळी फाउंडेशनच्या वतीने श्री संत सावतामाळी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मान्यवरांसह माळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून चौकशीचे निर्देश दिल्याचा दावा आहे. 451 कर्मचाऱ्यांच्या यादीची चौकशी करण्याची मागणी करत प्रश्न सुटले नाहीत, तर 15 ऑगस्टला कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.